आपली ना आगच पेटणार नाही बघा. चिकन खाते असं वाटतं. कुरकुर झालेत ना. नमस्कार सगळ्यांका, कशी असाय? बरी असाय मा? तर आज मी बनवतलंय कुऱ्याची भजी. तर ह्यो असा कुरो आधी आम्ही बघतलो पिकलो की नाही, कारण खूप दिवस झाले, 2-3 दिवस झालेत घेऊन. जर पिकलो असा तर बघू पुढचा काय होताला. पण आज आम्ही ह्याची बनवतलो भजी. चला तर मग बघूया आणि मला कमेंट्समध्ये सांगा तुम्ही कुऱ्याची भजी बनवलाय की नाही ती. आता आपण ना तव ठेवून घ्यायचो आणि तव्यात आपण भाजून घ्यायचा. दाखवते मी तुमका. तर माझ्यासोबत काळू पण इलेलो हा. तर तव्यात आपण घ्यायचा ही असा मिरची, ही लसूण, हे धने, ह्या जिरा आणि हे शेंगदाणे. आपण या सगळ्यांना भाजून घ्यायचा आणि त्याच्यानंतर ह्या मिक्सरला लावायचा. तोपर्यंत मी जो कुरो असा ना तो कुरो मी या करूक टाकले, उकडत टाकलंय. तर आता आपण ना पहिले मिरची घालून घेऊया. सॉरी, लसणीची नाही, मिरचीची डेट हे नंतर मोडतोय मी. मिरची ही भाजून घ्यायची पहिली. याच्याऐवजी आपण त्याच्याऐवजी दुसरं खायचा मसाला वापरूचो नाही, ह्याच वापरूचो हा. त्याच्यानंतर हे आपण सगळा भाजून घ्यायचा एकत्र. हे सगळं भाजून घ्यायचा. पुढे करून घ्यायची. तुम्ही कुऱ्याची भजी खाल्लाय की नाही मला कमेंट्समध्ये सांगा. मी पण कधी खाऊक नाही, तर म्हटलं आज काहीतरी नवीन बनवूया. तर ना आता आपलं ना मस्तपैकी मिरची भाजलेली आहेत. तर आता आपण ते काढून घेऊया आणि आपलं कुरो शिजलो की नाही तो बघूया. हे आम्ही मिक्सरला लावून आणतो. बघा आपला मस्तपैकी ना भाजलेला वास पण येता. तर आता मी ह्या करून आणतो, मिक्सरला लावून आणतो. तर ना आता आपण भिडा ठेवलेलाच हा. तर आता आपण ना आग पेटवून घेऊया. आपली ना आगच पेटणार नाही बघा. मस्तपैकी आग पेटली आपली. तर आता आपण कुऱ्याचं दाखवते काय काय लाव काय ते. का तर आग नाही, बघा आग पेटलेली आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा बघूया. तो असा आपलं कुरो ह्यो एका मी मस्तपैकी एक शिटी करून घेतलंय हळद आणि मीठ घालून. त्याच्यानंतर दाखवते तुमका. त्याच्यानंतर हे बघा, हे आम्ही मिक्सरला लावून घेतलंय. तुमका बोललेलाच होतंय मिरची वगैरे धनेचा भाजून घेतलेला होतंय ता. मग आता आपण याच्यात घालून घेऊया. त्याच्यानंतर घाली आपण जरासं मसालो, कारण मिरची मी दोनच घातलेलं आहे. त्याच्यामुळे जरासं तिखट हवं, त्याच्यामुळे मी जरासं मसालो घालून घेत आहे.
त्याच्यानंतर आपण मीठ घालून घ्यायचा, कारण आपण बेसन ॲड करतो ना त्याच्यात, त्याच्यामुळे आपण जरा मीठ पण घालून घ्यायचा. कारण मीठ मी ऑलरेडी कुरात घातलेलं असं आहे, पण बेसनसाठी मीठ या लागतं, मग जरा मीठ पण घालून घेऊया. त्याच्यानंतर बारीक चिरलेली आपली कोथिंबीर ती पण मस्तपैकी अशी घालून घ्यायची. त्याच्यानंतर आपण घालायचा कढीपत्तो, बघा असंच टाकायचं. नंतर आपण घालायची कस्तुरी मेथी अशी अशी करून. आणि त्याच्यानंतर आपण करतो बेसन ॲड, त्यातच घालून घ्यायचा. मस्तपैकी बेसन मी आता हे दुसरं तिसरं चौथं पाचवं बस एवढं आपण बेसन घालून घ्यायचा. आणि त्याच्यानंतर घालायचा तांदळाचा पीठ. कुरकुरीत होतले आपण तांदळाचा पीठ घातला की. बस एवढा तांदळाचा पीठ घालायचा आणि आपण घालायचा पाणी, आणि पाणी घालून मस्तपैकी. आता आपण या सगळ्यांना मिक्स करून घेऊया. कोरो आपलं मस्तपैकी शिजलेलं. मीठ पण आपण चवीनुसार सगळं घातलेलं आहे. मग जरासं पाणी घालून मिक्स करून घ्यायचं आणि मस्त एक एक करून तेलात सोडायचं. आता आपलं भडं मस्तपैकी तापलेला, मग आपण त्याच्यात तेल घालून घेऊया. आणि एक एक करून आपण कुऱ्याची भजी ते आपण मस्त लावून घेतला ना. आता एक एक करून मी सगळे सोडून घेतले. कारण मी फर्स्ट टाइम बनवते, याच्या आधी कधी बनवत नव्हतं, तर म्हटलं ट्राय करूया कशी लागतात. आग ना आपली मालावली भाजी काय जाता कळणार नाही ना, काय पेटणार नाही त्याची. आग पेटून घेऊया. गरम इतके जातं ना, बापरे खूप गरम होतं. आग पेटवली नाही तर करपतली.
नेटवर्क नाही भेटत. शिवाय आधीचं काय काय खरं नाही, वारं पण नाही काय नाही तरी पण परतून घेऊया. मस्त आपली ना चिकन कसं असतं, चिकन कशी दिसता म्हणजे मला असं वाटतं बघून की मी चिकनच फ्राय केलंय. तुमका बघून पण चिकनच वाटता ना? अगं कमेंट्समध्ये सांगा. मस्त कुरकुरीत झाली आहे एका साईडनं. आग होई तशी पेटणार नाही. तर आपली ना भजी मस्तपैकी अशी कुरकुरीत झालेली आहेत. ही बघा तुम्ही बघू शकताय. तर आता मी एक एक कडून ही काढून घेते. माका तर बघून मस्त चिकन वाटता आणि एकदम क्रिस्पी झालेली आहेत. त्या साईडची फक्त भाजाची आहेत. वास तर एक नंबर येतं. आता मी टेस्ट करून बघते लाई कशी झाली आहेत ती. तर ही बघा आपली भजी मस्तपैकी कुरकुरीत झालेली आहे. तर मी ना आता टेस्ट करते की कशी झाली आहेत. हे बघा मस्त चिकन सारखी दिसतात. एक नंबर मस्त. एवढी मस्त झाली आहेत, एवढी मस्त झाली आहेत. मस्त. तुम्ही पण ट्राय करा. एकदम मस्त लागते. माझं चिकन खाते असं वाटतं. एवढी कुरकुर झाली आहेत ना काय सांगू. मस्त. खूप आवडलं बघा. गरम बघा. सगळं मेहनत करून एवढी सगळी मेहनत करून चुलीवर किती घाम असा बघा. एवढ्या गरमीत चुलीवर करणं म्हणजे खावची गोष्ट ना. मस्त आहे. तर मी आता ही घातलंय ना ती परतून घेते नाही तर करप तरी तुम्हाला घाम इलेलो हा. तर तुम्ही पण येवा खाऊक कोहऱ्याची भजी. तर व्हिडिओ आवडलो असतात कोहऱ्याच्या भजीचं व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत.
थँक्यू, बाय बाय. जेव्हा खातो मी पण.